नंदुरबार जिल्ह्यात वन क्षेत्रात काही महिन्यापासून बिबट्यांची संख्या वाढली आहे। अन्न व पाण्यासाठी वन प्राणी आता थेट लोकवस्तीकडे येत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे। नरभक्षक बनून वन प्राण्यांनी गेल्या काही महिन्यातच 1-2 नव्हे तर 6 जणांना ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। त्यात दुर्दैवी 3 बालकांचा समावेश आहे। गुरुवारी थेट नंदुरबार तालुक्यातील एका लोय आश्रमशाळा आवारात घुसलेल्या सदृश्य बिबट्याने 8 वर्षीय मनोहर कालू सिंग वसावे बालकाला ठार केले आहे। ही हृदयाला धडकी भरवणारी घटना समोर आल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाबद्दल नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे। उपाययोजनांबाबत वन विभागाची उदासीनता आणखी किती निष्पाप बळींची वाट पाहणार असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे। नंदुरबार जिल्ह्यात वन्यजीव मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागले आहेत। मानवी वस्तीकडे येऊनही त्यांना अन्नासाठी शिकार मिळत नसल्याने ते आता थेट मानवावरच हल्ला करत आहेत। नमस्कार, मी सरपंच अविनाश गावित। गेल्या अनेक दिवसापासून नंदुरबार जिल्ह्यामध्ये बिबट्याने धुमाकाळ घातलेला आहे। हे निष्पाक लोक जे आमचे आदिवासी विद्यार्थी शिकत आहेत, आता कालची घटना लोह येथे एक गरीब आदिवासी विद्यार्थ्याचा जीव गेला। हे वन विभागाचे अधिकारी करतात तरी काय आहे? कारण की इथं गरीब आदिवासी विद्यार्थी त्यांना आई बाप त्यांना शिक्षणासाठी तिथं पाठवलं आणि बिबट्याने त्यांचा जीव घेतला। आणि अनेक दिवसापासून ही घटना चालू आहे, तर हे वन विभाग करता तरी काय आहे? कारण की त्याच्याकडे लक्ष द्यावं, अन्यथा आम्हाला वन विभाग अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरावं पडेल अशी पाळी येऊ नये। लवकरात लवकर या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा याचा खूप दुष्परिणाम होईल असं आम्ही सांगू इच्छितो।